ललोरे, रवी पाटील, बँकेचे चेअरमन संजय देशमुख, मार्केट कमिटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आणि समस्त 261 पाटणी विधानसभा मतदारसंघातले नागरिक समाजाचे सन्माननीय उपस्थित बंधू आणि बंधू, अनेक वर्षांची आपली मागणी होती की 10 नोव्हेंबर हा दिवस, 10 नोव्हेंबर ना, 9 नोव्हेंबर हा दिवस, 9 ऑक्टोबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून आपण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, पुतळा काढला, त्या जागेवरती या ठिकाणी साजरा करत असतो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिवप्रताप दिनाचं महत्व ओळखून त्या दिवशी आम्ही जो बुरुज आहे प्रतापगडाचा, त्या बुरुजावरती 100 फुटी भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आपण शिंदे साहेबांच्या हातला लावला. आणि साहेबांना आम्ही जवळपास अर्धा दिवस, साहेब मुख्यमंत्री जरी होते तरी शिंदे साहेब संपूर्ण गडाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शिवप्रताप दिन जिथं घडला त्या जागेची पाहणी त्या ठिकाणी आम्ही केली. आणि त्यावेळी मी पालकमंत्री होतो, माझ्याकडे काही पर्यटन खातं नव्हतं, माझ्याकडे त्यावेळी एक्साईज खातं होतं. आणि त्यावेळी मला वाटतं सन 2024 वगैरेची गोष्ट असेल, मुख्यमंत्री या नात्याने शिंदे साहेबांनी सांगितलं की इथं शिवाजी महाराजांचे स्मारक करा आणि त्या स्मारकामध्ये वीर शिवाजी महाराजांचं सुद्धा स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करा, असं मला पालकमंत्री म्हणून त्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं. एखाद्याच्या हातनं गोष्ट घडायची असल्यावर कसं होतं. नंतर माझ्याकडे पर्यटन खातं आलं, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने पालकमंत्री राहिलो मी दुसऱ्यांदा. तसं दुसऱ्यांदा नंबर येत नाही, जिल्ह्यात सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचा. तर तुमच्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्या तालुक्यातल्या जिल्हावासियांचे शुभेच्छा आहेत, आशीर्वाद वाडवडिलांचे आहेत आणि शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे. परत मी दुसऱ्यांदा पालकमंत्री झालो आणि मागच्या महिन्यामध्ये शिंदे साहेब दऱ्याला आले आणि काही मंडळी आपल्या समाजातले शिष्टमंडळ, जिल्ह्यातलं होतं शिष्टमंडळ, आता तालुक्यातलं मला त्यात कोण दिसलं नाही, जिल्ह्यातली मंडळी 20-25 जण होते बघा, बरोबर का. मी साहेबांना भेटून बाहेर आलो आणि तुम्ही भेटला मला दऱ्यात. त्यावेळी आमचा विषय राजकीय होता, साहेबांना मी भेटायला गेलो. बाहेर आल्यावर हे शिष्टमंडळ मला भेटलं, म्हणजे आम्ही साहेबांना भेटायला आलो. म्हणजे 1 तासभर लागत, साहेब भेटणार आहेत सगळ्यांना, माझी चर्चा झाली. म्हणले साहेब साहेबांना निवेदन देतो, तुम्हालाही देतो, आम्हाला म्हणले अजून निर्णय झाला नाही, वीर शिवाजी माने स्मारक किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी करायचं. मी म्हणलं ठीक आहे, आपण त्याचा विचार करू, मी बैठक लावतो. मी निघून आलो दर्यावरनं साताऱ्याला. तुमचं शिष्टमंडळ भेटलं साहेबांना. रात्री 12:30-1 वाजता मला फोन आला शिंदे साहेबांचा. म्हणजे शंभरच तुम्हालाही ते लोक भेटले वाटतं बाहेर. म्हणलं होय साहेब भेटले, आपल्याला लगेच ते करायचं. मी त्या लोकांना शब्द दिला, म्हटले ना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि तुमच्या विभागाकडनं करा, तुमच्या पर्यटन विभागाकडनं करा. मी लगेच बैठक लावली. अधिवेशन काळामध्ये मला वाटतं 1-2 जण मला चेहरे आठवतात, त्यातले कोणतरी आलो होतो मुंबईच्या बैठकीला. माझ्या दालनामध्ये विधान भवनला आपण बैठक लावली, माझे सगळे अधिकारी मी बोलवले. 10 मिनिटात निर्णय केला, सांगितलं लोकांना, बघतो करतो, त्या अधिकाऱ्यांचं ऐकतो, असलं काय नाही. हे तुमचाच माणूस साक्षीदार आहे. मी म्हटलं तर तुम्ही मला जे म्हणतोच काय ते लावते, तिकीट लावून सांगते. आम्ही निर्णय केला, म्हणजे निधी, आणि मी तेवढे त्या बैठकीत सांगितलं अधिवेशन संपायच्या आत GR काढायचा, फाईल तयार करा. अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी होते.
फाईल माझ्याकडे सहीला आली, मी सही केली आणि पद्धत आहे आपली. असे महत्वाचे निर्णय विधानसभा चालू असताना जर मंत्र्यांनी घेतले तर आधी विधानसभेमध्ये जाहीर करायचं. म्हणून मी विधानसभेमध्ये निर्णय जाहीर केला. तो झाला की लगेच मग विधान परिषदेमध्ये गेलो. विधान परिषदेमध्ये जाहीर केला आणि माझं विधान परिषदेचं निवेदन संपलं की GR ऑनलाईन टाकला नाही. आणि मी अधिकारी आम्हाला म्हणत होते, साहेब आता निधी आपल्याकडे नाही. म्हटलं आत्ता 1 कोटी रुपये द्या, ताबडतोब राहिलेल्या निधी जेवढा लागेल तेवढा माझं खाता आहे, मी कसा द्यायचा तुम्ही म्हणजे आता 1 कोटी रुपये पडले, आपोआप पुढचे पैसे देण्याचा आपल्याच हातात आहे, त्यात काय फार अडचण नाही. पण 24 साली आदरणीय शिंदे साहेबांनी हे खातं पण नव्हतं माझ्याकडे. तेव्हा मला पालकमंत्र्याच्या अधिकाऱ्यात सांगितले की शंभूराज इथं स्मारक करा आणि आपल्याकडे ते खातं आलं. आज माझ्या हातून निर्णय झाला, GR काढला, पैसे मंजूर केले. आता त्या ठिकाणी जागा ठरवणं. मी या दिवशी पण बैठकीत सांगितले मुंबईच्या, तुमच्या लोकांची समाजातल्या जिल्ह्यातल्या 4-5 लोकांची आम्ही कमिटी करू. कारण मला वाटतं 3 संघटना आहेत तुमच्यावर. आता हे तर तिन्हीपैकी सगळे लोक आहेत का? नाही, मग जिल्ह्यात 3 आहे. जिल्ह्यातल्या मला 2-3 पेटल्या संघटना होत्या. आपल्यातलं एक आहे तर 2 नावं द्या कमिटीवर घ्यायला. आमची एक सगळी आहे, त्याच्यामुळे 2 नावं आमची, बरं राहिलेली 2 नावं बाकीचे. मंत्री आमच्या तालुक्यातला आहे, त्याच्यामुळं आमचं झुकतं माप पाहिजे कमिटीवर. मी सांगितलं पुतळा कोणचा निवडायचा तुम्ही ठरवा. आता आमचे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणखी ते वेगवेगळे तज्ञ लोक येणार, ते म्हणणार हाच घ्या पुतळा. मी म्हणलं नाही, समाजाची कमिटी आम्ही करू. 5-10 पर्याय पुतळ्याच्या समोर त्यांच्या ठेवा फोटो, त्यातला कुठला पाहिजे. सगळे मिळून ज्याच्याकडे बोर्ड दाखवते की हा पुतळा आम्हाला पाहिजे, तो पुतळा डिझाईन फायनल करू आणि मग त्याचं काम वगैरे या ठिकाणी आपण करू. आज किती वर्ष हा प्रश्न रखडला होता मला सांगा तुम्ही. किती वर्ष? किमान 10 वर्ष होत आली, 20 वर्ष होत आली. आज आपल्या मार्फत त्याची सुरुवात झाली, त्याला मंजुरी मिळाली. आणि मी तुम्हाला सांगतो, तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आपण तिथं करतोय प्रतापगडच्या पायथ्याशी, ते स्मारक आणि शिवाजी महाराजांचं स्मारक बरोबर चालत. दोन्ही स्मारक एकाच वेळेला. कारण 12 बलुतेदारांना 18 पगड जातीतल्या लोकांना संगतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी कशी होती? अफजल खानानं 8 घातली होती. भेटीला येताना 10च लोक बरोबर ठेवायचे. त्यातला एक वकील होता महाराजांचा. बाकी 9 लोक कोण? त्या 9 लोकांच्या मध्ये शिवाजी महाराजांची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी का केली? जीवाला जीव देणारा, नावाप्रमाणे जीवाला जीव देणारा. आणि तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, आपण सगळ्यांनी इतिहासात वाचले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार अफजल खानाने केला, पाठीत केला, समोरासमोर नाही केला. तुम्ही बघा इतिहासात, बगलेला घेऊन पाठीत वार केला, पण चिलखतामुळे महाराज वाचले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजले की आपल्यावर वार झालाय, दगा झालाय, भेटीला बोलवून, चर्चेला बोलवून आपला खात्मा करायचा खानाचा विचार आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख घालून खानाचा कोतळा काढला. जेव्हा खानाचा कोतळा काढल्यावर त्यानं आरोळी ठोकली, तेव्हा खानाचा सुद्धा आपला जसा जीवा महाले होते तसा त्याचा बी एक मंडा होता. जीवा महालेपेक्षा उंच सय्यद मंडा होता. आणि त्यानं महाराजांवर वार केला. जीवा महाले एवढे चलाक होते, महाराजांची निवड इतकी बरोबर होती, वार करायला वर उठलेला हात वरच्या वर जीवा महाल्याने टाकला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लावून दिला. प्राणावर घेतला असतो, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
महाराजांचे प्राण, हिंदवी स्वराज्याचे प्राण वाचवायचं काम या जिवाजी महाराजांनी केलं. तेव्हापासून इतिहासामध्ये नोंद पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आज मला माझं स्वतःचं भाग्य आहे, मी पर्यटन मंत्री असताना शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जियावर माझ्या हातून सही झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या माणसाचं स्मारक करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं. आपण नक्की एवढं देखणं स्मारक करू, एवढं चांगलं स्मारक करू आणि नुसता पुतळाच नाही तर मी आपल्याला सांगतो, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी प्रतापगडच्या पायथ्याशी जिथं शिवस्मारक आपल्याला करायचे, जिथं आता शिवाजी महाराजांचे स्मारक त्याच्यामध्ये करायचे, त्या जागेची पाहणी वगैरे करायला जेव्हा गेलो तेव्हा मी तिथं सांगितलं की तिथे एक ऑडिटोरियम छोटं आपल्याला बांधायचं आहे. आणि आता AI टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे. आपल्याला त्या दिवशी इतिहासामध्ये 350 वर्षापूर्वी 9 ऑक्टोबरचा दिवस, ज्या दिवशी शिवप्रताप दिन घडला, तो दिवस उजाडला कसा, प्रतापगडावरच्या हालचाली कशा होत्या, महाराजांनी तुळजाभवानीचं दर्शन कसं घेतलं, राजमाता जिजाऊ मासाहेबांचं दर्शन कसं घेतलं, कोणाकोणाला संगती घेऊन महाराज खाली आले, भेट कशी झाली, आणि महाराजांनी पोतळा कसा काढला, जीवा महालेनी वरच्यावर सह्याद्रीबंधाचा हात छाटून महाराज सुखरूप प्रतापगडावर कसे गेले, हा जिवंत देखावा AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण करतोय. त्याच्यामध्ये महत्वाचा भाग शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण समावेश करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. फार मोठं भाषण मी करणार नाही. आपला समाज संघटित आहे. मला समाजात वाटलं की माझ्या तालुक्यात एकच संघटना आहे आणि मला पण वाटलं इथं बी 3 आहेत का काय. बघा, तालुका कसा शंभूराजाच्या नेतृत्वाखाली एका दिशेनं वाटचाल करतो, तसा नाभिक समाज पण आमचा एका दिशेनं वाटचाल करतो. सगळा एकजूट आहे. त्यामुळं अशी एकजूट राहिल्यानंतर कुठलीही कामं, कुठलेही प्रश्न सोडवायला आपल्याला अडचण येणार नाही. एक चांगलं स्मारक वीर शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी आपण करू. समाज संघटित ठेवा. छोटे छोटे प्रश्न तुम्ही मतदारसंघातले मांडले की आणखीन काय म्हणला तुम्ही करायचं, आणखी संत सेवा महाराजांचा उल्लेख केला. जरूर त्या बाबतीत सुद्धा टप्प्याटप्प्यानं आपण आता हे मोठं काम सगळ्यात केलं, मी छोटी कामं सुद्धा होतील ना आपल्याकडनं, काय नाही म्हणून तुमची एकजूट कायम ठेवा. नाहीतर आणि तुमच्यात कोणीतरी काहीतरी मध्ये आधी काहीतरी सांगायचं, काहीतरी उद्योग ज्यांना स्वतः करता आलं नाही, दुसऱ्यांनी केलं ते बघवत नाही त्या लोकांना आणि मग करतात उद्योग काहीतरी. पण मला माहिती आहे की तुमच्या कोणावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निश्चितपणे तुम्ही ज्याचा उल्लेख तुमच्या अध्यक्षांनी केला की असं स्मारक आपण बनवू छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या स्मारकामध्ये शिवाजी महाराजांचं, ही दोन्ही स्मारक चिरंतन राहतील. जे लोक प्रतापगड बघायला येतील त्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या शिवाजी महाराजांचं शौर्य पाहता येईल, अनुभवता येईल आणि कायम पिढ्यानपिढ्या ते पुढं कायम चिरंतन राहील. असंच काम आपण करू एवढा विश्वास व्यक्त करतो. समाजाच्या वतीनं आपण माझं स्वागत केलं, मला सन्मान दिला, आपला विश्वास माझ्यावर व्यक्त केला. सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.